दीपल ठाकूर प्रेझेंट दत्ताराम घुगे सादर करीत आहेत नाशिक जिल्ह्यातला विशेष वृत्तांत। महाराष्ट्र संचालित न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था वंदारी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने वंदारी समाज रत्न पुरस्कार 2025 हा प्रत्यक्ष सोहळा पहा। विशेष म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार, डॉक्टर मंजुषा दराडे, माधुरीताई पालवे, मंडल अध्यक्ष राहुल गणोरे, मंडल उपाध्यक्ष दशरथ गांगुर्डे, न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष यमुनाताई घुगे, संकेत सानप, बीके नागरे सर, रोहिदास आव्हाड, सूत्रसंचालन नंदू सानप आणि पूर्ण कार्यक्रमाचे आयोजक माननीय बाळासाहेब घुगे। हा कार्यक्रम इतका सुंदर कार्यक्रम की असा कार्यक्रम पाहताना आमचे डोळे दिपले। आम्ही तुम्हाला मुंबईवरून खास वृत्तांत नाशिकचा आम्ही दाखवत आहोत। दत्ताराम घुगे यांचा विशेष वृत्तांत पहा। वंदारी समाजरत्न 2025 पुरस्कार। नाशिकमध्ये शरणपूर रोडला आमच्या क्रांतीवीर वसंतराव नाईक चौकामध्ये वसंतराव नाईक एज्युकेशन संस्था होती। महाराष्ट्रातलं अत्यंत नावाजलेलं शिक्षण केंद्र। या संस्थेमध्ये सर्वप्रथम आमचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेजी यांना आम्ही अभिवादन करतोय। यमुनाताई घुगे यांना विनंती करतो की त्यांनी माधुरीताई पालवे पधार यांचा सत्कार करावा। माननीय यानंतर बाळासाहेब समोर बघा। हो बाळासाहेब, धन्यवाद। माधुरीताईंचं काम हे आपल्या महाराष्ट्रभर चालत असतं। आपल्या कार्यक्रमासाठी त्या आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। मी यमुनाताईंना विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर मंजुषाताई दराडे व विमलताई आव्हाड यांचाही सत्कार करावा। सहर्ष स्वागत। धन्यवाद मंजुषाताई यांचाही आम्हाला अभिमान वाटतो। आज आपल्या कार्यक्रमासाठी गर्जे सर उपस्थित आहेत, ज्यांनी माननीय अनिल गर्जे शाळेवरून सर्वांनी स्वागत करायचं आहे। यानंतर जगन्नाथ कुटे यांचा सत्कार या ठिकाणी माननीय श्री बाळकृष्ण नागरे सर करत आहेत। आपल्या कार्याच्या माध्यमातून जगन्नाथांनी पूर्ण निपाड नाही माननीय श्री मोहन श्री मोहन घुगे, बीएम घुगे आणि डीएम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि सहर्ष स्वागत। आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सहर्ष स्वागत। माननीय रामदास कत्रू आव्हाड साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती करतो। वित्त विभाग पूर्ण मुंबई महानगरपालिका रामदास कत्रू आव्हाड साहेब आपल्या कार्यक्रमासाठी वेळ काढून या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहेत। सुनीलजी सानप साहेब कल्याण रेल्वे अभियंता यांचाही त्यांना विनंती करतो। सुभाष आव्हाड आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। आव्हाड यांचाही सत्कार आयोजकांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष यांचाही सत्कार आयोजकांनी करावा
या ठिकाणी उपस्थित आहेत यांचाही भारतीय जनता पार्टी संगमनेर यांचाही या ठिकाणी सत्कार करावा अशी मी विनंती करतो। ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या समोर इकडे बघा समोर या सर उभे माननीय दत्ताराम घुगे यांचाही सत्कार, वरिष्ठ पत्रकार मुंबई यांचाही सत्कार आयोजकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय आपले दैवत गोपीनाथरावजी मुंडे यांचे खास कट्टर समर्थक म्हणून ते आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। त्यांनी माननीय गोपीनाथ मुंडे यांचा धन्यवाद साहेब। आपके उगले साहेब त्याचा पुरस्कार उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या आपला समाज आज उमटलेला आहे, त्या सर्व समाजाने एकत्र यायचे। अशा या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शेठ केला, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ उद्योगपती दादा पानसरे, त्याचे उद्योगपती मोहन दादा रघुनाथ घुगे गुजरात आणि गर्जे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यांच्या काल आहेत, ते स्वतः महाराज शास्त्री म्हणले। आता या कार्यक्रमाचं तुम्हाला मी सांगतो सर, सर्वांना समाज बांधवांना आपल्या हा कार्यक्रम मी 2 महिन्यापासून माझा पुतला संकेत महाभाऊ महावीर नागरे सर, आमचे दरगुडे साहेब आवडे, आम्ही सगळे 9-10 लोकांनी विचार केला आपला कार्यक्रम घ्यायचा यावर्षी। तर आम्ही ठरवलं, पण आपल्या समाजाने काही विघ्न संतोषी लोकांनी याच्यामध्ये कसा हा बंद होईल, दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करत असतो, पण याच्यामध्ये कसा बंद होईल असा हा कार्यक्रम रद्द होईल याचा प्रयत्न केला लोकांनी। काही सामाजिक संस्था असतील, काही आपल्या समाजाची लोक असतील, फक्त त्यांचं असं होते का काही लोक असे म्हणले का बाळासाहेब तुम्ही हवासा केला मत होईल, पण तसं काही करणार नाही। आणि या कार्यक्रमासाठी आपल्या समाज एवढे मोठे दानशूर व्यक्ती आहे, पण याच्यामध्ये कोणी मदत केली नाही। जे लोक मला पुजायच्यासारखी मदत करायची त्यांना बी काही लोकांनी उलट पालट समजून आज सगळ्याच लोकांना मला असं केलं, या कार्यक्रमात मला लई कधी झाली, पण तरी सांगतो पांडुरंगाच्या कृपेनं मला गव्हर्नमेंटकडून 5,000 रुपये मला वार्षिक उत्पन्न मिळते। हे इडून पुढे मी माझ्या घरासाठी न वापरता पुढील वाटते त्या समाजासाठी वापरी आणि सगळ्या गवाही घेतो। आणि आज या कार्यक्रम जरी छोटा असा झाला असला तरी पुढल्या वर्षी याच्यापेक्षा मोठा तरी आज आम्ही पंचायत मुले या कार्यक्रमाला 100% यामध्ये, पण तिथं काही निवडणूक असल्यामुळं काहींनी सांगितलं म्हणून बाळासाहेब तुम्ही दिव्यांग असून मोठा कार्यक्रम करतात, माझं यानं कर्तव्य होतं, पण आज माझं एक किंमत आहे, त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही। तरी आम्हाला तुमच्या कार्यक्रमात शुभेच्छा आहे। धनुभाऊ पण बोलले का संकेत बाळासाहेब म्हणून मला तुमच्या कार्यक्रमाला येण्याची दिल्या इच्छा होती, पण हे एक मताची एक किंमत आहे म्हणून ती आपल्या कार्यक्रमाला आली नाही। या ठिकाणी धनुभाऊ म्हणजे आपल्याला व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन करणारे, पंकजताई बी मार्गदर्शन करणार आहे। तुम्ही सर्व या ठिकाणी आलात आणि आमच्या समोर संस्था महाराष्ट्र राज्य संचालित वर्धापन दिनानिमित्त वंदारी समाजसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वंदारी समाज पुरस्कार सोहळा 2025 अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम आमचे मित्र संकेत सारफ आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप मेहनतीनं खूप परिश्रम किंवा कार्यक्रम ठेवला आहे। परंतु आता मला 1 दिवसापासून त्यांनी सांगितलं, परंतु माझ्या विवेकाच्या मतदारसंघामध्ये खूप
जोरात त्या ठिकाणी पाऊसमुळे मागच्या काही काळात 2-3 वेळा अतिवृष्टी या परिसरामध्ये झाली आणि मी त्या संदर्भामध्ये अनेक महत्वाच्या बैठकी मतदारसंघामध्ये लावल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे या हेतूने त्या बैठकी लावल्या. त्यामुळं मला खूप इच्छा असतानाही एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना सत्कार या कार्यक्रमामध्ये मला काही उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांचा साहित्य वाटप करण्यात त्या ठिकाणी होणार आहे. अशा अनेक चांगल्या उपक्रमांचा कार्यक्रम, परंतु मला माझं दुर्दैव वाटतं की मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या कार्यक्रमाला भरभरून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचा सत्कार एमपीएससी यूपीएससी आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार जो होणार आहे त्या सर्वांना भरभरून मनापासून शुभेच्छा या ठिकाणी करतो. यानंतर आपल्याला धनंजय मुंडे मार्गदर्शन केली. पण तेव्हा आम्ही मोठ्यावर बोलतो आपले जे समाजाचे आज पुरस्कार प्राप्ती झालेले आहेत त्यांचं सर्वांचं कार्य हे आपल्या समाजासाठी म्हणा, काहींचं आता आमचे बंधू गोरख बुगे त्यांचं कार्य हे देशसेवेसाठी होतं. तर सगळ्यांचं काही ना काही कार्य म्हणून यांना आम्ही हा पुरस्कार दिला आहे. तसंच पिढून पुढंही आता माझ्याकडे वर्ग मित्र आहे लक्ष्मण बोमाचे, कोण एकाच शाळेमध्ये शिकलो, एकाच संघात आम्ही दोघं नाशिक आलो. पण त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये इतकं उल्लेखनीय कार्य केले का त्याला पुरस्कार देणं मला इतका आनंद झाला का त्यात आपल्या मित्राला आपण हा पुरस्कार देतोय. त्यामुळे लक्ष्मीमंत्री या ठिकाणी अभिनंदन आहे. सर्वच पुरस्कार जे सगळे ओलामोलाचे सगळे आपले समाज बांधव आहेत. एखाद्याचं नाव राहून गेलं असं मुंबईवरून खास आलेले आमचे मामाश्री आपले शिवाशेठ घुगले आणि दत्ताराम माझे बंदी जे मोठे दत्ताराम शेठ घुगे यांचं बी आणि गुजरातवरून सर्व आलेले सर्व मान्यवर आपले समाज बांधव यांचे आता पुन्हा आभार मानतो. आणि असेच म्हणून पुन्हा मला सहकार्य केला. मी कार्यक्रम राजाजवळ किंवा जो आहे तोवर हा वंजारी समाजाचा कार्यक्रम बंद करणार नाही. कारण माझी एकच तरम आहे का आपल्या समाजाने सगळे वेगळे जावे विसरून सगळे वेगळे जावे विसरून टाका. सगळ्यांनी एकमध्ये या. अहो तुम्ही साधा विचार करा, मराठी समाज एवढा एकत्र आला आहे का एक हॉटेलमध्ये काम करणार त्यांचा वेटर त्यांनी आज राज्य लेवलला नेऊन ठेवलेला आहे. आपल्यासारखे काय का ना काही पायवट बाबा नो कोणी नाही. आपण ही सगळे एक व्हा, सगळ्यांनी कार्यक्रम करा. मी म्हणतोय मला माझा ऐकून जर तुम्हाला वाटतं याचा बाळासाहेबांकडून चुकत आहे मी कॅन्सल करतो आलो पुढल्या वर्षी. पण कुणी जर समाजात नाशिक म्हणून आज एखादा माणसाने कार्यक्रम करा का जे आपल्या समाजाचे लोक आहे. आता काही लोक अजिबात दादनाथ सर आहे आपले गांधीराव सानसारखे या लोकांनी एवढं मोठं त्यांच्या गावामध्ये कार्यक्रम कार्य केलं ना पण त्यांची दखल घ्यायला तयार नाही. आपले लोक काय करले फक्त याला फक्त पुरस्कार जसा आपण हे पुरस्कार निवडता नाही हे खास ग्राउंड लेवलला काम करतात त्यांचा सर्व लोकांचा पुरस्कार सोहळा होणार आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी आज जशी उपस्थित लावली तशीच पुढील कार्यक्रमाला बी वर्षी बी मला सहकार्य करावं. सांगतो जय जय महाराज. तेथे अधिष्ठान पाहिजे जबरदस्त इच्छाशक्तीचे. इथं आलेले हे जे पुरस्कारार्थी आहेत किंवा बाळासाहेब घुगे आहेत आमच्या सारखी जी मंडळी आहेत ही कोण आहेत तर ही लोकांनी सर बघा आपण आपल्या स्वतःला गाडून घेतलेले दाणे आहोत. आपण समाजासाठी काहीतरी आपलं योगदान आहे आणि तुम्ही मत व्यक्त केली देणाऱ्याने द्यावे घेणाऱ्याने घ्यावे देता देता देणाऱ्याचे हातच घ्यावे. आपल्याला जर काही करता येत नसेल तर निदान दुसऱ्याला हात देण्याचा प्रयत्न तरी करा. आपला समाज खूप आता ज्ञानवंत आहे. बाळासाहेबजी घुगे आपले कार्यक्रम कधीच थांबणार नाही आणि तुम्हाला जेव्हा त्यांनी मला फोन केला बीके नागरेंनी त्यांनी एक गोळी घेतली चटकन उठलो नाही. समाजाचा कार्यक्रम जायला पाहिजे. तुम्ही कधीही आवाज द्या आमच्या सारख्यांना. तुम्हाला आर्थिक सपोर्ट लागला तरी सांगा. धन्यवाद. यानंतर उत्तर महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार मी बाळासाहेब घुगे यांना आपण त्याचा सत्कार करावा. यानंतर क्षेत्रामध्ये आपण पारितोषिक वितरण करत असतो आणि जे विद्यार्थी आहेत जे गरीब विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा असलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. शालेय साहित्य वाटप होत आहे आणि विद्यार्थी हाच खरा आपल्या देशाचा भावी नागरिक असतो.
या विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हे साहित्य वाटप जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या घरी जाऊन देणार आहेत. मी थोड्या वेळापूर्वी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिला. आपणा सर्वांचे या ठिकाणी स्वागत. घेण्याचा एक अत्यंत चांगला योग आलेला होता. परंतु आता माझ्या संपूर्ण मतदारसंघात गेल्या 8 दिवसापासून सातत्यानं मुसळधार पाऊस पडतोय. लोकांचं शेतकऱ्यांचं खूप मोठं पिकांचं नुकसान होतंय. तर ते पाणीचे मला तिथे येऊ शकणार नाही. खरोखर मनापासून दुःख होतंय. तर या कार्यक्रमानिमित्त खूप खूप आपल्या सर्वांना माननीय सौ वैशालीताई कराड या ठिकाणी पात्र नाही. ते स्वतः या कार्यक्रमाला येणार होतो. त्यांना तारीखही दिलं होतं मी. आणि आपल्या समाजाचं दर्शन होईल. सरकार आपल्या डोळ्यानं पाहता येईल. आजच्या आपल्या वंजारी समाज पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आयोजित केलेला कार्यक्रम सानप साहेब व बाकीचे आवडते उभे साहेब, आपण जो कार्यक्रम आता इथे ठेवला आहे त्या कार्यक्रमाची मला पूर्ण माहिती नाही आहे. मी अचानक आलो. तर मी संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आताच आपल्या याच्यावर स्पीकरवर सांगितलं की आपल्या समाजातले मुलं IPS UPSC मार्फत जे पुढे जात आहे, समाजाचे सर्व विद्यार्थी आपल्या मी पण नदीला फिरतो. आपले समाज मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पोस्टात उभारला, धंद्यामध्ये बिझनेसमध्ये या प्रगतीवर आहे. तुम्ही हा कार्यक्रम ठेवला, ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि जे सत्कार मूर्ती त्यांनाही शुभेच्छा देतो. हॅलो. विकलांग बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष बाळासाहेब घुगे, तसेच व्यासपीठावर आत्ताच उद्योगपती गुराजीदादा पानसरे, मुंबई महापालिकेचे उपायुक्त रामदास आव्हाड, जगन्नाप्पा कुटे, संपतजी वाघ, डॉक्टर दराडेताई आणि सन्माननीय व्यासपीठ. खरं तर बाळासाहेब घुगेबद्दल जर सांगायचं ठरलं, अत्यंत धडाडीचा असा समाजाचा व्यक्तिमत्व. मी गेली 10 वर्षापासून मी या सिडको भागामध्ये नगरसेवक असताना माझी मुलगी नगरसेविका आहे. परंतु आमच्यापेक्षा जास्तीत जास्त गोरगरिबाचं जर काम करत असेल तर हे बाळासाहेब घुगे. व्यासपीठावर मला बोलण्याची गरज होती, कारण बाळासाहेब घुगे आमचं तर नेहमी सहकार्य असतंच, परंतु समाजाने ह्या बाळासाहेब घुगेंना कुठंतरी एक समाजाची सेवा करण्यासाठी आपण सगळ्यांनी या बाळासाहेब घुगेंच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे अशी विनंती आहे. दुसरं असं, समाजामध्ये राजकीय क्षेत्रात तर आपण आहेच आहे, परंतु आज आपल्या समाजामध्ये MPSC मध्ये UPSC मध्ये अत्यंत विद्यार्थी घडत आहे. पूर्वी हा जो टक्का होता 4 ते 5% हा होता, वंजारी समाजाचे विद्यार्थी जायचे, परंतु आज हा टक्का 15 ते 20% वाढला आहे. आणि समाजाचे विद्यार्थी हा MPSC UPSC होऊन आज मोठ्या क्षेत्रात काम करत आहे. आणि आपण सर्वांनी आज पाठीमागे राहिलं पाहिजे. आणि ज्यांचा सत्कार झाला त्यांचा मी शुभेच्छा देतो. समोर उपस्थित सर्व समाजातील मान्यवर आजचा हा पुरस्कार बाळासाहेब आणि आमच्या बहिणी यमुनाताई यांनी अतिशय परिश्रमाने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला आहे. 14व 15व वर्ष कार्यक्रमाचं होत असताना आणि या स्टेजवर येऊन त्यांना इथं म्हणजे मला खूप वेदना झाल्या. बाळासाहेब, तुम्ही असं जेव्हा म्हटले की
की समाजातील बऱ्याच व्यक्तींनी असं म्हटलं की मला कार्यक्रम बंद करावा असं वाटतोय. मला ही खूप तेव्हा मला असं आतून जाणवलं की कुठेतरी आपण काहीतरी चुकतोय ना. एक दिव्यांग व्यक्ती असून जर इथपर्यंत ती कार्यक्रम घेण्याची, कारण मला स्वतःला माहिती आहे एक कार्यक्रम घेताना 2 महिन्यापासून माणसाला झोप येत नाही, कुठे काही कमतरता नको, बल कमी पडते का, मुख्याची कमी पडते का, जेवणासाठी काहीतरी कार्यक्रम होतोय का, डॉक्टर साहेब आपल्याला चांगलं माहिती आहे. त्या अनुषंगाने मी तर खरंच असं म्हणेन बाळासाहेब, ज्या दिवशी तुम्हाला हा कार्यक्रम बंद करावा असा वाटेल त्या दिवशी असं म्हणतात की नाण्याच्या 2 बाजू असतात. तुमच्या आमच्यासारखे लोक या ठिकाणी आहेत तोपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी बंद करून देणार नाही. कारण आम्ही सोबत आलेलो आहोत ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी. नीट लक्ष देऊ नये का, आम्ही या ठिकाणी ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आमच्या वंजारी समाजाच्या उत्थानासाठी. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देते की हा कार्यक्रम इथे बंद होणार नाही. विमलताई, आपण पाहिलं असेल गेल्या 2 वर्षापूर्वी जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा हीच परिस्थिती होती. त्या दिवशी अक्षरशः बाळासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बोलत असताना मला खूप त्या दिवशी वेदना झाल्या की आपण काम करत असताना समाजामध्ये थोड्याफार उणीवा कमतरता ह्या असू शकतात, मी मान्य करते. मी सुद्धा एक पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि माझ्या पक्षाच्या माध्यमातून बाळासाहेब काम करत असताना अशा व्यक्तींचा आपल्याला अनुभव येत असतो, चांगल्या वाईट प्रवृत्तींचा आपण सामना करत असतो. पण UPSCच्या माध्यमातून मी जेव्हा मंत्रालयामध्ये इकडे तिकडे फिरते ना तेव्हा खरंच आपला जो समाजाचा जर त्या ठिकाणी घटक असेल ना तर आपल्याला काम करताना अतिशय हुरूप येतो, पूर अभिमानानं भरून येतं की आपला PSI तिथे आहे, आपला त्या ठिकाणी एखादा सभासद तिथे आहे. आपली ही संस्था जी आहे त्या ठिकाणी कोंडाजी मामांचंही आगमन झालेलं आहे. मी त्यांचं स्वागत करते की त्यांनी आपल्या समाजाची अधिक भरभराट होईल. या ठिकाणी आपण बघतोय समाजातील मुलं ही अतिशय तळमळीने पुढे जातात. त्यांना साथ द्या, शिका, संघटित व्हा. बाबासाहेबांनी सांगितलंय शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाहीये. आणि आपण जर शिकलात, एकमेकांना साथ केली, एकमेकांचे पाय तर सरडे ओढतात हो. साध्या एका विहिरीमध्ये पडलेल्या त्या सरड्याचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. पण एकमेकांचा आधार व्हा, धीर व्हा, एकमेकांना आधार द्या. हा समाज, मगाशी कोणीतरी इथं बोललं की मराठा समाज एकत्र होतोय, याचं त्याचं उदाहरण देण्यापेक्षा स्वतः काहीतरी करून दाखवा. स्वतःपासून करा. आणि ह्या चिटकुट व्यक्ती मिळणार आहे त्यांच्याकडे लक्ष न देता आपलं कामातून, आपल्या माध्यमातून, आपल्या कामातून, आपल्या हिरिरीने चिकरीने जे काम करतो त्यातून आपली ओळख निर्माण करा. शिका, संघटित व्हा आणि पुढे जा. आपला येणारे युग हे आपल्याला कोणीच आपला हात धरू शकत नाही. मग तो राजकारणात असो, समाजकारणात असो किंवा इतर अन्य कुठल्याही व्यक्तीमध्ये आणि याच्यामध्ये असो, कोणीही आपला हात धरणार नाही. आपण खूप पुढे जाऊ, आपण एकजुटीने काम करू आणि विजयपूरचं येणारं युग हे आपलं आहे. आपल्याला सोबत भरपूर खूप मदत करणारे हात असतात. जेव्हा एक हात मागे ओढणारा असतो ना तर 4 तुम्हाला ढकलणारे पुढे असतात की नाही तू काही घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, काही ते चिंता करू नकोस. असे ही भरपूर जण आहेत बाळासाहेब. त्यामुळे तुम्ही हा विचार यापुढे बंद करा की मी हा कार्यक्रम बंद करणार आहे. हे समाजातील जे व्यक्ती इथं आलेले आहेत तेवढे सगळ्या खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते की आपण सर्व जणांनी बाळासाहेबांना जो धीराचा हात दिला, मग तो आर्थिक असेल, सामाजिक असेल, शारीरिक असेल. ज्यांनी आर्थिक स्वरूपात देता येतं त्यांनी आर्थिक स्वरूपात द्या. ज्यांनी शारीरिक स्वरूपामध्ये मेहनत करू शकता त्यांनी मेहनत द्या. आणि जे हे दोघेही करू शकत नाही ना त्यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी शांत राहा. म्हणजे जेणेकरून जो करतोय तो करेल, जो काम करतोय तो करेल. त्याला जर तुम्ही प्रोत्साहित करू शकत नसाल तर करू नका, पण मात्र त्याला निरुत्साही करू नका अशी तुम्हाला हात जोडून विनंती करते. समाजाच्या कार्यक्रमामध्ये जास्त बोलता येत नाही, सर्वजण समजदार आहात, त्यामुळे सगळ्यांची मी रजा घेते आणि थांबते. खूप कार्यक्रम आहेत आज, पण बाळासाहेबांनी सांगितलं की ताई तुम्हाला माझ्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावायची. मला काही माहिती नाही. म्हटलं बाळासाहेब आज जवळपास भारतीय जनता पार्टीचे 17-18 कार्यक्रम आहेत, ते सोडून समाजाची कुठेतरी तळमळ लागतो, आपण देणं लागतो काहीतरी. म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित झालोय. आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. जय महाराज. अध्यक्ष आज या ठिकाणी जे पुरस्कारार्थी इथं आलेले आहेत हे आपल्या समाजामधले हिरे आहेत, समाजाचे रत्न आहेत. सामाजिक कार्य करत असताना किंवा कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असताना एवढं सोपं नसतं. स्वतःला झोपून देऊन जमिनीत काढून काम करावं लागतं. अनेक विरोध, अनेक त्यांना बरोबर घेऊन आपला रस्ता गाठायचा असतो. असाच रस्ता भरधाव वेगाने पुढे जाऊ. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे पण हा माणूस कुठलाही कार्यक्रम असो
होती. अगदी 5-10 मिनिटांमध्ये त्यांनी गांगुर्डेकर आमची सगळी भारतीय जनता पार्टी वंजारी सेवा संघ सगळी लोक जमा केली आणि पटकन तो कार्यक्रम केला. हे सगळं ज्याच्यामध्ये असतं ना तो खरा नेता, ते खरं नेतृत्व. मंडळींनो, एक कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर त्याच्या नियोजनामध्ये अनेक अडथळे येत असतात. इथे या हॉलमध्ये माझ्या व्ही मेडिको, आम्ही वंजारी मेडिकोस फॉर्म केलं, त्याचे बरीच लोक आहेत, माझ्या वंजारी सेवा संघाचे पण लोक आहेत. यांना बरोबर वाटत असा कार्यक्रम मला असं वाटतं प्रत्येकानं बाळासाहेब घुगे यांना साथ देऊन इथून मोर तुम्ही आम्हाला सांगितलं नाही मागं, पण इथून मोर आम्हाला निमून भागात सांगत चला. निमून भागामध्ये जरी आम्ही ग्रामीण पट्ट्यात असत, परंतु अशा कार्यक्रमाला मागे राहणार नाही हे 100% या निमित्तानं सांगतो. आणि परत एकदा सर्वांना आपण शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय गगनगिरी. हे आपलं मनोगत व्यक्त करत आहे. मी पत्रकार दत्ताराम घुगे 50 वर्ष पत्रकारिता करतोय, वय वर्ष 70. आज या कार्यक्रमात माझ्या भावाचे डोळे पाणावले, माझे डोळे पाणावले. परंतु आम्ही घुगे कुटुंब म्हटलं संघर्षी आहे. आम्हाला आदरणीय गोपीनाथ मुंडेजींनी संघर्ष कसा करायचं ठरवलंय आणि मी या क्षणाला त्यांना 5 रुपये माझ्या पत्रकाराच्या खिशातून देतो. आपण ती जाणच पाहिजे. बंधूंनो, आम्ही 25 लाख रुपयाचा पुतळा मुंबई शहराच्या राजधानीमध्ये आमच्या लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी यांनी 2022 पासून प्रयत्न केला. माहिती दिली. आमचे आदरणीय मारुतीराव नवाजी उगले त्यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले त्यांनी जाऊन सांगितलं हे काम आहे असं. शेवटी त्यांनी ते विचारात घेतलं, लिगलला पाठवलं. आता मला 10 तारखेनंतर हायकोर्टाचे सुप्रीम जज जे आपले नाटोड भागात राहतात, गोविंदराव आनंद सानप यांनी मला लिहिलंय की तुम्हाला 10 तारखेला भेटा. मी यांच्या कोर्टाच्या त्रुटी काढतो आणि मुंडेचा पुतळा कसा लागेल बघतो. पण योगायोग असा आहे आमच्या लाडक्या आमदार मनीषाताई चौधरी यांनी हा पुतळा महानगरपालिका किंवा या सगळ्यांच्या कचाट्यात जाऊ नये म्हणून मुंडे साहेबांनी बांधलेलं अथर्व कॉलेजच्या मॅनेजमेंट सुनील राणे यांनी सांगितलं की हा पुतळा तुम्ही आमच्या कॉलेजला दान करा. तर ताईंनी आमच्या मनीषाताई चौधरींनी अथर्व कॉलेजला देण्याचा सरकारला धाराव धरला लागेल अशी कारण का हे सत्य आहे, वास्तविकता आहे. आणि जर कोणाला बांधणाऱ्यांचे पण मित्र असेल त्यांनी माझ्याकडून आत्ताची फाईल संपूर्ण फाईल काढून घ्यावी. मी निश्चित फाईल देईल आणि फाईलवर त्यांचे ओरिजिनल शेअर आहे ते त्यांना बघायला मिळतील. तर आणि त्यांना हा पुतळा महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये इथे आम्ही 9 एकर गोपीनाथराव मुंडे शक्तीस्थळ केंद्र बांधलंय. जगातलं मोठं एक खेळाचं सेंटर बांधलंय. गार्डन मनीषाताई चौधरींनी उभं केलं, सोबत झालं. नमस्कार. आणि मी माझ्या दादांना 5 रुपये आताही देतो. मोहन घुगे 21,000 रुपये गुजरात मधून ते आलेले आहेत. आणि अनेक मान्यवरांनी सांगितलं की एक विषय होतो त्याचे पाय मागे वगैरे. आता मी तर लहानचा मोठा त्यांच्या समोर झालोय, जरी पदाने मोठा असेल परंतु अनेक वर्षापासून मी बघतोय. त्यांना विकलांग मॅडम म्हटलं की तो शब्द काढायचा आहे. माणूस शरीराने विकलांग असण्यापेक्षा तो मनाने विकलांग नसावा. आणि मी असं म्हणतो की बाबासाहेब पायाने जरी विकलांग आहे पण शरीराने ते विकलांग नाही. कारण त्यांच्यामध्ये असणारी समाजाप्रती जी धडपड आहे. बाळासाहेब मला माहिती की नाही, कोंडाजी मामांना माहिती, या ठिकाणी दराडे मॅडम आहे. आणि माझ्या तर होटावर पिशा पण नव्हत्या. आम्ही जयमल्लांचं जेव्हा काम करायचो म्हणजे त्या काळात मुंडे साहेबांनी मामा जवळपास 40 शाखा आपल्या ओपन केलेल्या होत्या. आणि एकदा तर चिंचोलीच्या शाखेवरती मॅडम आपण रस्त्यात साहेबांशी भांडलो होतो पावसामध्ये आणि सिन्नरवरनं पुन्हा मुंडे साहेबांना चिंचोलीला पुन्हा आणलं आम्ही फाट्यावरती. जवळपास आम्ही 100 जण होतो. त्याच्यामध्ये मॅडम साक्षीदार आहे. असो या ठिकाणी सर्वच समाज बांधव आहे. खूप चांगला असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी बाळासाहेब आणि त्यांची सर्वच टीम आहे. संगीत आहे, आमचं योगेश आहे, आदरणीय मुंडे शास्त्री बुलढाण्यावरून आले ते सगळे मंदिरावरती माझ्याकडे आले होते. खरं तर बाळासाहेबांचा मला काल परवा फोन आला. योगेशला विचार माझे 2ही मुलं ऍडमिट आहे वक्रतुंडला.
आणि आता मी त्याला MRI सोडून कोविडचा मेसेज आला की कार्यक्रम झालाय 5 मिनिटं या. मी उपस्थित सर्वच समाज बांधवांना या सगळ्या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो आणि खूप चांगलं काम बाळासाहेब आपण हाती घेतलंय. पाय उडणारे असतात, मी निमून गावावर नाही झालो शहरामध्ये, मी एवढे नगरसेवक झालो. त्यामुळे तुम्ही काम चांगलं करत असला की कोणी तुमचे पाय उडून अजून काही करू त्याला काही फरक पडत नाही, त्याला भीके घालायची नाही. कारण आताच ते दत्ताराम घुगे साहेबांनी सांगितलं, पाय उडणारे आपलेच आहे, लक्षात घे, दुसरे नाही कोणी. आपल्याला विरोधात इतर समाजाच्या पेक्षा आपल्याच समाजाच्या जुन्याच्या कोणाचे मामा 50 वर्ष झाले राजकारण करताय समाजाचं, मला 20 वर्ष झाले जवळपास मी सक्रिय राजकारणात आहे. परंतु निश्चित आपण घेतलेलं जे काम आहे, तुमची सगळी टीम, निश्चित आम्ही सगळेच जण आपल्यासोबत कायम असू आणि आपण सगळ्यांनी अशा माणसाच्या सोबत राहणं हे वाईट नाही. प्रत्येकाने आता चंद्रकांत भुगेंनी सांगितलं की ते शिवसेनेचं काम करतात, आम्ही भाजपचं करतो. आपण कुठल्याही पक्षाचं काम करतो, पण आपण ज्या जातीत जन्माला आलोय त्याचं देणं काहीतरी आपल्याला निश्चित आहे आणि ते देणं म्हणून का होईना आज कार्यक्रमाने अन्य समाजाचा कुठलाही कार्यक्रम निश्चित आपण त्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपण या ठिकाणी, मला तर माहिती नव्हतं, मला माझा सत्कार आहे, मला बाळासाहेबांनी फोन केला 3 दिवसापूर्वी घरी आले त्या दिवशी समजलं. मी आपला ऋणी राहील. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय भगवान, जय गोविंद. असं वाटतं की वसंतराव नाईक म्हटलं म्हणजे जे 11 वर्ष मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, वसंतराव फुलसिंग नाईक, त्यांच्याच नावाची संस्था आहे असं ताई बऱ्याच बाहेरच्या मंडळींना वाटतं. म्हणून आम्ही आता उत्तम खुलासा करतोय की ते वसंतराव नाईक ते बंजारा समाजाचे ते आपलेच होते. आपण काही वेगळं समजत नाही. आपण म्हणतो आपण मुठभर कशाला भेदभाव करायचे आणि शाखा दाखवायचा. आमचं तर म्हणणं त्यांना आपल्याला घेतलं तरी काही वाईट. परंतु आज आपले जे वसंतराव नाईक होते त्यांचा आज या ठिकाणी आपण निश्चित उल्लेख केला पाहिजे की ज्या वसंतरावांनी त्या काळामध्ये त्यांचे मामा बॅरिस्टर होते डोंगरे, मुंबईमध्ये फार मोठी हस्ती होती आणि नाईक साहेबांचे वडील 50 गावचे सावकार होते. अतिशय सदन कुटुंबात ही व्यक्ती जन्माला आली. पण अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी त्या माणसानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला झोपून दिले आणि त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी हा विचार केला नाही की आपलं कुटुंब आहे, आपल्याकडे खूप पैसा आहे, आपले वडील सावकार आहे, आपल्याला काय कमी, आपण हे उद्योग कशाला करायचे, हे विचार त्यांच्या मनात आले नाही. त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोपून दिलं वयाच्या 15-16 वर्षी. आणि मला वाटतं ते तेव्हापासून ब्रिटिश काळामध्ये कमीत कमी 6 ते 7 वेळेस जेल मध्ये. त्यांनी लग्न केलं नाही, ते अविवाहित राहिले. त्यांनी वडिलांनंतर वडिलांच्या ज्या सावकारकीच्या डायऱ्या होत्या त्यांची अक्षरशः हुडी केली. कुणाकडनं व्याज घेतलं नाही, सर्व केलं नाही, फक्त देशासाठी स्वतःला वाहून घेतलं. आणि म्हणून आपण त्यांची आठवण कायमस्वरूपी आपल्या समाजाला राहावी. त्यांचं नाव जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी राहावं म्हणून आपण या ठिकाणी नाव जोडलंय. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक हे नाव आपण दिलं. बऱ्याच मंडळींना ही माहित नाही की संस्था कशी, कुठून आली, कुणी उभी केली. म्हणून मी आज समाजाची बरीच प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी आली. मुद्दाम मी आवर्जून या ठिकाणी हा सर्व उल्लेख करतो की आपण संघटित झालं पाहिजे. जे आपल्या पूर्वजांना 100-125 वर्षापूर्वी कळलं, आता आपल्याला का कळू नये. आपण संघटित झालं पाहिजे. सर्व समाज संघटित झाले. आपण जर बघितलं मराठा समाजांचे वेगवेगळ्या संस्था आहेत, माळी समाजाच्या संस्था आहेत, सोनार समाजाच्या संस्था आहेत, अनेक धनगर समाजाच्या संस्था आहेत. वंजाऱ्यांच्या संस्था का असू नये. आणि सांगायला वाईट येतच वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये BN नाईक क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था समाजाची एकमेव संस्था. मराठा समाजाच्या दर जिल्ह्याला संस्था आहे. धुळे मराठा विद्याप्रसारक, नगर मराठा विद्याप्रसारक, जळगाव मराठा विद्याप्रसारक, औरंगाबाद मराठा विद्याप्रसारक, नाशिक मराठा विद्याप्रसारक आणि आपली एवढी वाणिकेची संस्था. म्हणून आम्ही या ठिकाणी एक निश्चय केलेला आहे, ही संस्था ही आपली आई आहे सर्वांची आणि ही मोठी केली पाहिजे, ही वाढवली पाहिजे. म्हणून आम्ही हे रोपटं या ठिकाणी मी जे आलोय, माझी 6वी टर्म, मला 30 वर्ष झाले या संस्थेमध्ये. मी 3 पंचवार्षिक सरचिट समाजाचं जे ऋण आहे ते फेडायचा अटकाट प्रयत्न करतो. या ठिकाणी मी आलो तेव्हा 6 हायस्कूल होते. आज या ठिकाणी आपले 80-82 युनिट सर्व जिल्ह्यामध्ये आपले काम करतात. 45 हायस्कूल आहे.
45 हायस्कूल आहे, 5-6 प्राथमिक स्कूल आहे, 14 ज्युनियर कॉलेज आहे, 3 सीनियर कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, बी फार्म आहे, MBA, BBA, BCA अशा अनेक संस्था आपण या ठिकाणी सुरू केल्या आणि कमीत कमी 1001 लोकांचा स्टाफ आपल्या संस्थेमध्ये या ठिकाणी काम. वाईट एवढंच वाटतंय की नाशिक जिल्ह्यामध्ये अशी संस्था उभी राहू शकते समाजाची. अशा संस्था बीडमध्ये आपला फार मोठा समाज असेल तो सिद्ध करू शकतो. पूर्वीचा काळ गेलाय, तो अंगठा आहे, तो पहिली आहे, दुसरी आहे, चौथी आहे आणि तो शेती करतोय, उत्पन्न काढतोय, कुटुंब चालतंय. ते दिवस आता राहिले नाही. आता आपली मुलं आपण शिकवली पाहिजे आणि आपण आपल्या समाजाचं वैशिष्ट्य, आपला समाज हा फार गुणवान आहे, अतिशय विद्वान आहे. धंदा तर त्या समाजाच्या रक्तात धंदा बिझनेस करतोय. कोणताही मोठा धंद्यात पडला तर मला वाटतं फेल होणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजचा जो कार्यक्रम आयोजित केला सन्माननीय यमुनाताई आणि बाळासाहेब घुगे त्यांनी एक माळवून आणली आणि खऱ्या अर्थानं आपण मनाने दिव्यांग आहोत ते खरे सुदृढ आहे. कारण अशा दिव्यांगाच्या पाठीशी आपण उभं राहणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष त्यांची भेट झाली, त्यामुळे ताईंनी पण सांगितलं चिंता करू नका, हे कार्य सतत पुढे चालू राहील, त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर कायम आहोत. त्यानंतर मोहम्मद या संस्थेचा सगळा इतिहास सांगितला की आपण म्हणतो शिक्षण हे मागणीचं दूध आहे, परंतु त्यासाठी ह्या ज्या संस्था ज्या काढलेल्या आहेत त्या संस्थेचा आपण आदर केला पाहिजे. त्या संस्थेला पण कधी कधी आपण हातभार लावला पाहिजे, संस्थेच्या पाठी पण आपण उभं राहायला पाहिजे. तर असे मामांसारखे कार्यकर्ते, मामांसारखे जे असे नेते आहेत ते काम करू शकतात. इथे आदरणीय घुगे साहेबांनी एक विषय मांडला, प्रशासनात काम करताना काही नियम अटी असतात, आपण निश्चितच त्यांचा पाठलाग करूया. काय तिथे मला वाटतं एक पिटिशन आहे, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत तिथे, त्या आदेशाप्रमाणे जर पब्लिक स्पेस असेल तर जे काही नियम असतील त्या नियमांचे पालन करून आपल्याला कसा करता येईल तो गुजरात पूर्ण त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करू. त्यासाठी मी तुमच्याबरोबर असेल. इथे आज त्या सगळ्या समितीने बाळासाहेब असतील, संकेत असतील, आमचे सुशांत असतील, या सगळ्यांनी जो हा कार्यक्रम आहे त्यावर सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण सगळं इतक्या लांबून महाराष्ट्रातून द्यायला आपल्या सगळ्यांचे नाशिक शहरामध्ये स्वागत करतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. गाव सोडणार नाही, आईबाप सोडणार नाही, तोपर्यंत मोठ्या कधी जिंदगी होणार नाही. तो माझा भाऊ इथे गाव सोडलेला आहे, माझे काढलेला आहे. गाव सोडून आज इथं उभा आहे आणि आमचे खाडे साहेब आहेत, मुगे साहेब आहेत. मुगे साहेबांना गाव सोडलं होतं ते सॉरी मला बोलतात मी भाऊ झालेलो कारण की ते साधारण आहेत ना, त्यांचं काम करत होते. आज त्यांच्याकडे 800 माणसं काम करतात. आमचे खाडे साहेब गावातून पळून आले होते सुरतला. याच उद्योग आहे. त्यांचा एक मुलगा आज 2 ऑफिसर मोठा आहे. आता त्यांच्या मुलाचं स्वागत केलं मुंबई नाईक तहसीलदार. आम्ही मोहन घुगे, मी गावातून फक्त 8वी शिकेल माणूस. माझ्या 80 करोड टर्नओव्हर आहे वर्षाचं. जगातल्या सगळ्यात टॉप 10 डेव्हलपमेंट कंपन्या सप्लाय करतो. डिग्रॅन, अँकर, महिंद्रा, बजाज किती 3 गाडी म्हणजे आजपर्यंत. ऑटो रिक्षा बजाजची, तिला मी सिंगल सप्लाय आजपर्यंत. बजाजची इलेक्ट्रिक गाडी जी चेतक बनती आहे तिला पण मी सिंगल सोर्स. तिच्या इलेक्ट्रिकच्या गाडी तुझे पार्ट लागणार तिला मी सिंगल सोर्स आहे. मी गुजरातून पुऱ्या बजाजला म्हटलं लोक सप्लाय करतो. बस माझं एकच म्हणणं आहे सगळ्याकरता, आपण गाव सोडा, काम करा. आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही. अगर आपलं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करणं असेल ना तर त्याला काम करणं जरुरी आहे. अभिमानी माझं अजून एक म्हणणं आहे, बिझनेस करायला पैसा नाही लागू शकत. तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही 10,000 रुपयाचे एक पाणी घेऊ शकता. पुढे व्हीलरचं तुम्ही टायरचं दुकान खोला, टू व्हीलरचं 4 व्हीलरचं रिपेरिंगचं चालू करा. हे 4 व्हीलर रिपेरिंग करायला खाली एक क्लच प्लेट टाकायला 15 ते 20 मिनिटं लागते. हे गाडीला सर्व्हिस करायला 2,500 ते 3,000 रुपये बिल घेतो. त्याचं फक्त काम किती रुपये जातं नाही का, फक्त 200 रुपये.
ग्लास फिल्टर कितीला येतं 500 रुपयाला, कागद कितीला 1700 रुपयाला, डिझेल फिल्टर 20 रुपयाला येतं. मी तुम्हाला अनुभव सांगतो माझा. 20 फिल्टरला डिझेल फिल्टर 20 रुपयाला येतं. कागद कितीला माहिती का? 4500 रुपयाला. माझ्या गाडीचं फॉर्च्युनरचं डिझेल फिल्टर सांगायला नाही पाहिजे, त्या गाडीचं 2800 रुपयाला येतं आणि येतं कितीला? 280 रुपयाला. चायनाहून इम्पोर्ट करते, स्पीकर लेवल चेंज करते, नाव ते निघते. माझं म्हणणं आहे तुम्ही रिपेअरिंगचं काम करा ऑटोमोबाईल लाईनमध्ये, तुम्ही इंडस्ट्री रिपेअरिंगचं काम करा, एसी रिपेअरिंगचं काम करा. जरुरी नाही आहे का मी मोठा बिझनेस पण झाला पाहिजे आणि माझ्याकडे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे असं काही नाही. फक्त माणसाला करता आलं पाहिजे आणि माणसाला शिकायला पाहिजे. खरं जर पाहिलं तर मला सुट्टा बांधल्याशी बोलता येत नाही. असं बाबा याच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची. एवढं सुंदर कार्य यांच्या हाती घेतलेलं आहे, खूप सुंदर कार्य घेतलेलं आहे. खरंच कधीतरी असं वाटतंय आपण यांना अपंग म्हणतो, खरे अपंग आपणच आहोत ना. आपण सदृढ असून सुद्धा समाजापर्यंत पोहोचत नाही आणि अपंग असून सुद्धा तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचत नाही. सगळे सदृढ ते आहे, खरे ते आहे. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपण, तोची साधू ओळखावा देव तेथीच जाणावा. रंजल्या गांजल्याची सेवा करणं हीच खरी सेवा आहे. चांगल्या सदृढ माणसाचा हात कोणी पकडत, पण ज्याच्याकडे कोणी पाहत नाही, ज्याच्याकडे कोणी जात नाही, गेल्याच्या नंतर त्याला जवळ करायचं, मायेचा ओलावा द्यायचा, प्रेमाचा ओलावा द्यायचा, हेच खरं आहे. म्हणून एवढं सुंदर आणि या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. 2 महिन्यापूर्वी माननीय श्री आमचे संकेत भाऊ सानप थांबा एक कीर्तनकार अस्मिताताई सांगळे सत्यगावकर. श्री शिवाजी नमाजी मुगळे गौरवण्यात येत आहे. माननीय सोपान शास्त्री महाराज कोल्हापूर मावाड देवराम मुगे आदर्श शिक्षक. डॉक्टर केंद्रे उद्योगपती माननीय गोविंद केंद्रे उद्योगपती. सामाजिक सेवा आदर्श शिक्षक. त्यानंतर पुढील सत्कार आहे संजय नागरेकर आदर्श शिक्षक आणि उल्लेखनीय कामगिरी. प्रमुख अतिथींनी या ठिकाणी यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. लष्करातील शूर जवान ज्यांनी सीमेवरती काम केलेलं आहे भारतीय लष्करामध्ये, आजही त्यांचा मुलगा म्हणजे त्याची दोन्ही चिरं इकडे आलेले आहेत. विशेष म्हणजे आदरणीय गोरज कारभारी घुगे हे आमचे निमोणचे सुपुत्र आहेत आणि आमच्या मुंबईतले लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी यांचे ते अंगरक्षक आहे. म्हणजे त्यांना आम्ही म्हटलं की बॉडीगार्ड, पण संपूर्ण दहिसर आणि बोरिवलीमध्ये अत्यंत खूप लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे गोरज. आम्ही त्यांना नेहमी प्रेमाने नाना म्हणतो. गोरज कारभारी घुगे यांचा आज सन्मान गोपीनाथराव मुंडेंच्या
भारतीय लष्करातील शूर जवान ज्यांनी सीमेवरती काम केलेलं आहे भारतीय लष्करामध्ये, आजही त्यांचा मुलगा म्हणजे त्याची दोन्ही चिरंजीव इकडे आलेले आहेत. विशेष म्हणजे आदरणीय गोरश कारभारी घुगे हे आमचे सन्मान करतोय. आम्ही आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज या शूर जवानाला आपल्या बाळासाहेब घुगेंनी जो सन्मान केला, हा सन्मान त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा आहे. नमस्कार. ऊट वंजारी जागा हो, ऊट वंजारी जागा हो, ऊट वंजारी जागा हो. Thank you.